नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली UPSC, MPSC तसंच 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात UPSC आणि MPSC परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रख्यात माइंड रीडर भूपेश दवे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केलं. यावेळेस विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं. ओळा माजिवडा मतदारसंघातील 1000हून अधिक विद्यार्थी, पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते. आग्र्यांचा राजा म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या राजाराम साळवी यांचं शनिवारी उपचारादरम्यान निधन झालं. आगरी सेना स्थापन करून आगरी बांधवांच्या अस्मितेचा हुंकार खऱ्या अर्थाने राजाराम साळवी यांनी जागवला. पराक्रमाचा व्यापार थांबवा आणि पराक्रमाचा उत्सव करा अशा प्रकारचा मंत्र आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांनी आगरी बांधवांना दिला. त्यांनी आपली भूमिका अतिशय योग्य पद्धतीने आगरी बांधवांना पटवून दिली आणि त्यामुळेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, मुंबई या सगळ्या परिसरामध्ये आगरी सेना मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली. आगरी सेनेचा एवढा मोठा प्रभाव होता की ज्यावेळेस युती सरकारच्या काळात पहिलं OBC महामंडळ स्थापन झालं त्यावेळेस राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या या महामंडळाचं पहिलं अध्यक्षपद हे राजाराम साळवी यांनी भूषवलं. राजाराम साळवी यांनी समाजवादी पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद देखील भूषवलं होतं. 1998च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आणि समाजवादी पक्षाची आघाडी होती त्यावेळेस काही कारणाने त्यांनी या पक्षाचा नंतर राजीनामा देखील दिला होता. राजाराम साळवी यांचे श्री गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध होते. राजाराम साळवी यांनी कायम आगरी बांधवांच्या प्रतिष्ठेला महत्त्व दिलं होतं. त्यामुळेच त्यांच्या निधनाने आगरी बांधवांचा राजा हरपला अशा प्रकारची भावना ही आगरी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. काल त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील शहर विकास विभागामध्ये आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आग लागली. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभागामध्ये ही आग लागल्याचं वृत्त समजताच महानगरपालिका परिसरामध्ये खळबळ माजली. महानगरपालिकेचा शहर विकास विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो. या विभागामध्ये शहर विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या फायली इथेच असतात. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला आग लागल्याचे वृत्त समजताच मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये खळबळ माजली. ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सुरक्षा रक्षक, त्याचप्रमाणे विद्युत विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार UPS कागदपत्र आणि पंख्याला आग लागली होती. अग्निशमन दलाने कारवाई करून सकाळी 8:30 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांच्या मातोश्री लक्ष्मी विष्णू नागती यांचं वयाच्या 89व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे नागती कुटुंबियांसह शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली आहे. शांत, प्रेमळ स्वभावासाठी परिचित असलेल्या लक्ष्मी नागती यांनी कुटुंबाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे.
जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यावर पश्चिम आकाशात गुरु आणि शुक्र ग्रहांच्या युतीचं पुनर्वसू नक्षत्रात अगदी साध्या डोळ्यांनी दर्शन होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना श्री सोमन यांनी सांगितलं की गुरु आणि शुक्रामध्ये 1.6 अंश अंतर दिसेल. शुक्र ग्रह वजा 3.9 प्रतीचा जास्त तेजस्वी दिसेल. गुरु ग्रह वजा 1.9 प्रतीचा दिसेल. शुक्र ग्रह सौंदर्याचा, प्रेमाचा समजला जातो, तर गुरु ग्रह ज्ञानाचा, उत्कर्षाचा समजला जातो. शुक्र ग्रहाला एकही चंद्र नाही. शुक्र हा वजा 3.9 प्रतीचा दिसेल आणि गुरु हा वजा 1.9 प्रतीचा दिसेल. शुक्र आणि गुरु याच्यामध्ये फक्त 2 अंशाचं अंतर असणार आहे. इतकं सुंदर दृश्य आपल्याला पाहता येणार आहे. शुक्र ग्रहाला एकही चंद्र नाही, पण गुरु ग्रहाला 115 चंद्र आहेत. आणि जर तुमच्याकडे दुर्बीण असेल आणि ती गुरुग्रहावरती रोखलीत ना, तर गुरुचे 4 चंद्र त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. शुक्राचा पृष्ठभाग, सूर्याचा जो प्रकाश त्याच्यावर पडतो तो 76% प्रकाश परावर्तित करतो आणि गुरु हा 50% परावर्तित करतो. त्यामुळे शुक्र हा गुरुपेक्षा जास्त तेजस्वी दिसतो. गेल्या वर्षी 12 ऑगस्ट 2025ला गुरु शुक्र युतीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता यानंतर 25 ऑगस्ट 2027 म्हणजे पुढच्या वर्षी गुरु शुक्राची भेट आपल्याला पाहता येणार आहे. आणि चंद्रसुद्धा यांच्याजवळ येणार आहे. 17 जून रोजी गुरुग्रहाजवळ चंद्र येणार आहे आणि 18 जून रोजी शुक्र ग्रहाजवळ चंद्र येणार आहे. ते दृश्यसुद्धा मनोहारी, सुंदर असं आपल्याला दिसणार आहे. तर विसरू नका, येत्या मंगळवारी 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत साध्या डोळ्यांनी आपल्याला गुरु शुक्र युतीचे दर्शन होणार आहे. ते पाहायला विसरू नका. इको फ्रेंडली लाईफ संस्थेचे संस्थापक तथा तरुण तगडा भारत अभियानाचे प्रणेते अशोक
NJ यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्व इको फ्रेंडली लाईफ केंद्रांमध्ये युवा क्रांती बीज अभियान उत्साहाने साजरं करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन, युवक जागृती आणि सामाजिक परिवर्तन यांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला परिसरातील युवक, महिला आणि बालमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते शक्तीस्थळ संकल्पनेचं प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे मुंबईचे अध्यक्ष श्री शिवश्री आनंदराव साबळे उपस्थित होते. याप्रसंगी 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या प्रज्योत राहुल गायकवाड आणि कुमार राज कुणाल बागुल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागामध्ये लागलेल्या आगीच्या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ही आग नेमकी लागली की लावली गेली असा सवाल देखील मनोज प्रधान यांनी केला आहे. या आगीमध्ये नेमक्या कुठल्या फायली जळून खाक झाल्या आहेत याचं ऑडिट होण्याची गरज असल्याचं मत देखील मनोज प्रधान यांनी व्यक्त केलं आहे. ती लागली का लावली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती, तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या होत्या. माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होते? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला. त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट ह्या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं. तसंच एक ऑडिट कुठल्या फायली जळल्या, कुठल्या फायली राहिल्या याबद्दल व्हावं. हे 4था मजला हे असं एक ADTPचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.